नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचन मध्ये आज आपण मस्त कुरकुरीत रवा फिश फ्राय कसा करायचा ते बघणार आहोत। आणि ही रेसिपी करण्यासाठी आज आपण वापरतोय फाबरचा कॉम्बी मायक्रोवेव्ह ओव्हन। तर रेसिपी सुरू करूया। त्यासाठी आपण घेतलाय फिश मी स्वच्छ धुतले, चांगले निथळलेत। याला एका बोल मध्ये काढूया। आता सुरुवातीला यामध्ये घालूयात लिंबाचा रस, त्यासोबत यामध्ये घालू आलं लसणाची पेस्ट, चवीपुरतं मीठ घालायचंय, पाव चमचा हळद, फिश मसाला घालतेय मी 2 चमचे आणि मग यामध्ये घालूयात मिरची पावडर। असं टॉस करून घ्यायचं। सगळे मसाले लावून घेतलेत। आता याला एक 15 ते 20 मिनिटांसाठी मुरवत ठेवू। तर 15 मिनिटं फिश छान मॅरिनेट झालेत। आता हे फिश आपण या रव्यामध्ये छान कोट करून घेऊ। रवा असा फिशला चांगला दाबून लावायचा म्हणजे ते कोटिंग निघत नाही। एका प्लेट मध्ये काढूया। तर आपण याला कोट करून घेतलंय। आता आपण याला डीप फ्राय करायचं नाहीये किंवा याला शॅलो फ्राय सुद्धा करायचं नाहीये। तर याला आपण कॉम्बिनेशन मोड वर तयार करणार आहोत आणि त्यासाठी आपण इथं मायक्रोवेव्ह आणि ओव्हनचं कॉम्बिनेशन असलेला कॉम्बी मायक्रोवेव्ह ओव्हन वापरतोय। तर याचं हे ग्लास डोअर बघा ना किती सुंदर आहे। आणि आपण आता फिश सेट करून घेऊ। तर इथं आपण हे फिश ठेवून घेतलेत। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचंय, खूप नाही, अगदी थोडंसं। याला ऑन केलं, याचा मायक्रोवेव्ह मोड सिलेक्ट केला, त्यानंतर आपण ओव्हन मोड सिलेक्ट केलेला आहे। आता यासाठी आपल्याला याचं टेम्परेचर सेट करायचंय आणि पहिल्यांदा मी 500 वॅट सिलेक्ट केलं, त्यामुळे इथं परत मी मोड चेंज केला आणि याचं मी टाइम 10 मिनिटांसाठी लावून घेतलं। 10 मिनिटाचा टाइम सेट झाला। आता आपल्याला परत याचं टेम्परेचर सेट करायचंय, पुन्हा स्लाइड करून। तर आपल्याला 220 टेम्परेचर हवंय आणि याला स्टार्ट करायचं। आता आपलं काम संपलं, तो त्याचं काम करेल। टाइम ऑफ झालेला आहे, चेक करूया। वाव, कसले परफेक्ट फिश तयार झालेले आहेत। तुम्ही याचं टेक्स्चर बघा, कसलं भन्नाट टेक्स्चर आलेलं आहे ना। मॅजिक अशी नाही होत, मॅजिक इज इन द मेकिंग।